संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात। सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते। शिवाय या दिवसापासून थंडीच्या काळात लहान वाटणारा दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो। नवीन काही खरेदी केलं किंवा मिळालं तर आपण देवासमोर ठेवतो। त्यामुळे या काळात शेतात येणारं वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण केल्या जातात। यामागे आपुलकीची, आदराची भावना असते। म्हणूनच संक्रांतीच्या आदल्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते। तसेच तीळ लावून भाकरी केली जाते। संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या, तिळगुळ एकमेकांना दिलं जातं। थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता राहावी हा त्यामागचा उद्देश असतो। रोजच्या धावपळीच्या काळात एकमेकांना भेटणे शक्य नसते। स्त्रियांना रोजच्या कामातून थोडासा निवांतपणा मिळावा त्यामुळे स्त्रिया मंदिरात जाऊन पांडुरंगाला ओवाळतात, म्हणजेच वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण करतात। निदान सणासुदीला भेटी होतात। त्यामुळे या सणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे। वैरभाव विसरून सर्वांनी गोडीने राहावे असा एक संदेश देणारा हा सण आहे। या सणाला काळे कपडे घातले जातात। विशेष करून स्त्रिया काळ्या साड्या घालतात। काळा रंग उष्णता शोषून घेतो। थंडीत उष्णतेची गरज असते। लहान मुलाला बोरनान केलं जातं। अशा अनेक गोष्टींमुळे या सणाला महत्त्व आहे। मंडळी, मकर संक्रांत हा सण दरवर्षी सारख्याच तारखेला येतो। हिंदू संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो एकाच तारखेला येतो। यामागील कारण म्हणजे हा एकमेव सण आहे जो सूर्याच्या स्थानानुसार साजरा केला जातो। इतर सर्व सण हे चंद्राच्या स्थानावर साजरे केले जातात। त्यामुळे इतर सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना साजरे करण्यात येतात।